लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकच्या सिडको परिसरातील लेखानगर भागात मंगळवारी सायंकाळी मुळे पळवणारी टोळी आल्याचा संशयाने मोठा गोंधळ उडाला होता। 3 ते 4 महिलांना नागरिकांनी संशयावरून घेरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास केला असता हा सर्व प्रकार केवळ एक अफवेतून घडल्याचे समोर आले। लेखानगर भागात काही अनोळखी महिला फिरत असताना मुळे पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली। संतापलेल्या नागरिकांनी तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संशयित महिलांना ताब्यात घेतले। पोलीस ठाण्यात चौकशी केल्यानंतर समोर आले की या महिला गेल्या 10 वर्षांपासून नाशिक रोड परिसरात वास्तव्यास असून त्या दोरी म्हणजेच काथा विकण्याचा व्यवसाय करतात। पोलिसांनी या महिलांची सखोल चौकशी करून आणि त्यांची नोंद घेऊन त्यांना सोडून दिले। सिडको परिसरात ही अफवा वेगाने पसरल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते। मात्र कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कायद्याला हातात घेऊ नका असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।